प्लस स्वागत करते। सुरुवातीची बातमी मुंबईतून। मुंबईत पायधुनी परिसरात चिमुकलीवर वॉचमॅनकडून लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडलाय। बाथरूममध्ये वॉचमॅनकडून 7 वर्षाच्या चिमुकलीसोबत अमानुष कृत्य करण्यात आले। 32 वर्षीय परप्रांतीय नराधम अटकेत। आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल। संतप्त नागरिकांनी पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली। कठोर शिक्षा करा, पायधुनी पोलीस ठाण्यासमोर लोकांनी रास्ता रोको केलाय। मुंबईतील पायधुनी परिसरात संतापजनक घटना घडली। 7 वर्षीय चिमुकलीवर वॉचमॅनने बाथरूममध्ये अत्याचार केल्याचं समोर आलं। या प्रकरणातील नराधमाला पोलिसांनी अटक केली। नेमकं काय घडलं? मुंबईच्या पायधुनीत 7 वर्षाच्या चिमुकलीवर वॉचमॅनकडून लैंगिक अत्याचार। नराधमाने मुलीला गोडाऊनच्या बाथरूममध्ये नेऊन अत्याचार केल्याची माहितीनुसार रविवारी सुट्टीचा दिवस म्हणून चिमुकली दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती। बराच वेळ मुलगी घरी न आल्याने आईने शोधाशोध सुरू केली। यानंतर कुर्ला स्ट्रीट परिसरात एका गोडाऊनच्या पोटमाळ्यावर चिमुकली गंभीर अवस्थेत आढळली। संतापलेल्या जमावाने घटनास्थळीच नराधमाला चांगला चोप दिला। चिमुरडीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 32 वर्षीय परप्रांतीय नराधम अटकेत। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपी झारखंडचा असून तो वर्षभरापासून वॉचमॅन म्हणून काम करत होता। या घटनेनंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यासमोर मुख्य रस्ता अडवला। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। या घटनेची माहिती घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पायधुनी पोलीस ठाण्यात पोहोचले होते, तर आमदार अमिन पटेल यांनीही घटनेची माहिती घेतली। दरम्यान नराधमालाच कोर्टात हजर केलं जाणार आहे। विशेष पॉक्सो कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे। आरोपी विरोधात इतर काही गुन्हे आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। तर मुंबईत पायधुनीमधील घटनेवरून रोहित पवार यांनी ट्विट केलेले पाहूया। सरसकट सर्वच खटल्यात नसरापूरप्रमाणे तातडीनं न्याय मिळत नाही म्हणून आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही। त्यासाठीच खटले वेगानं निकाली निघणं आणि शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीनं लागू करणं आवश्यक आहे। याबाबत अधिवेशनातही मागणी केली। त्यानुसार सरकारनं त्यासाठी प्रयत्न करावे। पीडित चिमुकली लवकर बरी व्हावी ही प्रार्थना।